हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या सोनावळे. आजचा दिवस थोडा वेगळाच आहे. एक नवीन दिवस सुरू. कधी कधी सकाळ थोडी वेगळीच असते. थोडा थकाव, थोडा जडपण जाणवत असतो. आज माझा पिरियडचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे माझी कंबर आणि पाय खूप दुखत आहेत. यामुळे माझा आजचा दिवस थोडा स्लो असणार आहे. इथे माझी आता घरची सगळी कामं झाली होती आणि मिस्टर आणि मुलगी दोघंही गेले होते. इथे माझी आंघोळी वगैरे झाली होती आणि आता मी इथं माझ्यासाठी नाश्ता करत आहे. इथे मी चांगले अद्रकवाली चहा ठेवत आहे, कारण की थोडा ना माझे हातपाय माझे खूप दुखत होते, त्यामुळे मी अद्रकवाली कडक चहा केली होती. या दिवशी मला खूप भूक लागते, पण काही पौष्टिक खाणं गरजेचं आहे, म्हणून मी आज नाश्त्याला जास्त तेलकट न खाता हे फूडच खाणार आहे, हेल्दी, आणि अद्रकवाली चाय घेणार आहे. इथे मी आता नाश्ता करत आहे. जी माझी फेवरेट जागा आहे, खुर्ची, तिथे बसून मी नाश्ता करत आहे आणि हेल्दी नाश्ता करत आहे. मी फ्रूट घेतलेले आहेत, थोडेसे बदाम, काजू असे घेतलेले आणि चहा घेतलेली आहे, कारण की माझा पूर्ण आज अंग दुखत असल्यामुळे ना मी थोडी कडक चहा घेतलेली आहे. आणि तेलकट आणि आंबट पदार्थ अजिबात अशा वेळेस खाऊ नका, कारण की PCODचा खूप त्रास होत आहे हल्ली. आणि आजकाल मुलींना किंवा लेडीजला कुणाचे कमी जातं तर कुणाचे जास्त जातं, असं होत असल्यामुळे ना तुम्ही डॉक्टरना एक नक्की दाखवा अशा वेळेस, पिरियडच्या वेळेस, कारण की आता हल्ली मुलींनासुद्धा लवकर पिरियड्स येत आहेत. ज्या मुलींना कळतसुद्धा नाहीत त्या मुलींना पण येत आहेत. त्यामुळे कधीही कुठलीही कामं करताना असताना तुम्ही हळू करत जा, एकदम घाईघाई करत जाऊ नका, कारण की इतर वेळे आपण कामं करतच असतो, पण असे हे 4 दिवस असतात जेव्हा आपल्याला खूप थकवा येतो आणि खूप चिडचिड होत असते. त्यावेळेस अशी कामं करू नका की आपल्याला कंटाळा येईल. म्हणून अशा वेळेस थोडी हेल्दी फ्रूट खात जा, सगळं हेल्दी खात जा. जेवण पण तुम्ही असं करा ना की पालेभाज्या किंवा डाळ भात असं खात जा जास्त करून. इथे मी आता थोडीशी रेडी होणार आहे, तयार होणार आहे. त्रास होत असताना तर थोडंसं छान तयार झालं की मूड पण आपलं एकदम फ्रेश होतं. आणि जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ना असेच कपडे घाला तुम्ही, जेणेकरून तुम्हाला एकदम बरं वाटेल आणि एकदम रिलॅक्स वाटेल असेच कपडे घाला. मी आता माझ्या मुलीला आणायला चालली होती खाली, त्यावेळी मी थोडंसं फ्रेश होत होती, केस विंचरून आता तिला आणायला चाललेली खाली, कारण की थोडंसं बाहेर गेलं आपला मूड पण थोडा फ्रेश होतं. आता एकदाच घरात बसलं की आपली चिडचिड होत असते, त्यामुळे मी तयार होऊन खाली जात होते. आणि अशा वेळी तुम्ही पण ना जेव्हा पिरियड्स येतील ना तेव्हा तुम्ही थोडा फेस पॅक लावा, थोडं बाहेर जा, थोडा मैत्रिणीसोबत रिलॅक्स करा की तुम्हाला खूप बरं वाटेल. आता अशा वेळी घरी बसलं ना की जास्त चिडचिड होते. हाय मैत्रिणींनो, मी ट्रॅव्हल्स करताना पिरियड्समध्ये बॅग कशी रेडी करते ते तुम्हाला मी दाखवते. म्हणजे कधी चुकून आलीच प्रवासाला तर मी एक्स्ट्रा पॅड घेतेच बॅगेत, आणि कधीही कुठे गेली तर मी माझ्या बॅगमध्ये पॅड असतात. तर मी कशी बॅग रेडी करते ते तुम्हाला मी दाखवते. मी स्टेपलीचे पॅड वापरते, हे मोठे चांगले असतात प्रवासामध्ये आणि खूप मोठे असतात, त्यामुळे यूज करायला एकदम कम्फर्टेबल असतात हे पॅड, म्हणून मी हेच पॅड यूज करते. मी अशी एक छोटी बॅग घेते अशी, त्यात माझे
म्हणजे मी 10-12 पॅड तरी घेते. असे पॅड असतात, हे पॅड घेते मी. आणि छोटे पॅड पण घेते, छोटे असे पॅड एक्स्ट्रा असलेले लागतातच कधी पण. आणि असे छोटे साबण घेते, असे साबण असतात ते घेते. कधी प्रवासाला बसमधून गेलो किंवा कुठे गेले हात धुवायला लागतात, त्यामुळे मी असे घेते. आणि पिशवी सुद्धा घेते, किंवा पिशवी नसेल तर मी आपले पेपर घेते गुंडाळून असे टाकून द्यायला. असेच टाकत नाही कधी पण पॅड मी कधी मला एमसी वगैरे आली, मला सध्या घरात सुद्धा एमसी आली ना. आत्ता पण मला एमसी आले, माझा दुसरा दिवस आहे. आज पण मला खूप पेन होत आहे, पण त्यामुळे मी कधी पण पॅड असेच टाकून देत नाही. धुतल्याशिवाय पॅड धुते व्यवस्थित आणि मग कॅरी बॅग मध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून अशी नीट टाकून देते मी पिशवीत भरून. असेच नाही, कारण की कचरेवाले कसे पण पॅड टाकून देतात, त्यामुळे आपण आपलीच काळजी घ्यावी. त्यामुळे मी कधी पण पॅड आहेत ना धुते व्यवस्थित आणि पेपरमध्ये फोल्ड करून फेकून देते, पिशवीत टाकून असे पॅड देते. आणि मी बाहेर जाताना पण मी तसंच करते. पिशवी किंवा कागद असतात माझ्याकडे, ते मी त्या रॅप करून मी टाकून देते डस्टबिनमध्ये. असेच कुठे पण मी टाकून देत नाही. आणि अशा बॅग घेऊन जाते की असे बॅग की आपला युजफुल होतील, की यातला पॅड काढलं आणि मग ह्यातच टाकून द्यावं. असं जर आपल्याला कधी बॅग नसेल, चुकून आपण नेलंच नाही काय बॅग, आणि आपण असे पॅड घेऊन जाऊ शकतो आपण, की फोडलं ना की त्यातले तुम्ही पॅड यूज करून ह्यातच टाकून तुम्ही पॅक करून डस्टबिनमध्ये टाकू शकता. कधी तुम्ही विसरलात पिशवी न्यायला किंवा बॅग न्यायला नसेल भेटेल आणि एमर्जन्सीमध्ये आपण ना विसरलो तर आपण असे पॅड घेऊन जाऊ शकतो, की त्यात आपण टाकून देऊ शकतो. असे पण बाहेर गेल्यावर ना माणसं कुठेही कसे पण पॅड टाकून देतात. त्यामुळे मी बघितलेत, कारण की मी बसमधून प्रवास केलेला आहे ना, त्यामुळे आपण कुठले पण नॉर्मल टॉयलेटमध्ये गेलो, सार्वजनिक टॉयलेट असतात तिथे गेल्यावर कसेही पॅड टाकून दिलेले असतात तिथे. त्यामुळे असे पॅड घेऊन जायचे ना की आपल्याला युजफुल होतील. मी प्रमोशन नाही करत, पण मी असे पॅड घेऊन जाते की आपल्याकडे पिशवी नसेल तरी ते पॅड यूज करायचे आणि त्यातच भरून डस्टबिनमध्ये टाकायचे. मी अशी बॅग घेऊन जाते करून. आणि माझ्या बॅगमध्ये अशी बॅग असतेच एखादी, आणि मी घेऊनच जाते, न विसरता घेऊन जाते. त्यामुळे घेऊन जाते. आणि हे पॅड खूप छान आहेत, मोठे आहेत आणि युजफुल आहेत, खूप छान आहेत. हे बघा असे पॅड घेऊन जायचे, कारण की आपल्याला कागद नाही भेटलं, काही नाही भेटलं ना तरी आपण ह्याच्यात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाकू शकतो असे. आणि वापरायला पण खूप छान आहे. रात्री नाईटमध्ये हे असे वापरायला खूप मस्त आहे, कारण की हे ना पूर्ण कॉटनचे आहे, कॉटनमध्ये ते पॅड असे आहेत. त्याची साईज पण खूप मोठी आहे खालची अशी, आणि काहींचे छोटे. आता मग हे दाखवलेत ना मी छोटे आहेत, म्हणजे आपल्याला 4था दिवस किंवा 5वा दिवस असतो तेव्हा थोडं अंगावरून कमी जातं ना आपल्या, त्यावेळी मी हे छोटे वापरते. आणि जेव्हा 2रा किंवा 3रा दिवस असतो ना तेव्हा मी मोठे वापरते. तेव्हा आपल्या अंगावरून खूप जात असतं आणि आपल्याला खूप पेन होत असतं आणि आपल्याला बसायला थोडासा त्रास होत असतं, त्यामुळे हे मी मोठे वापरते. आणि 4थ्या आणि 5व्या दिवशी असे छोटे वापरते. आणि प्रवासाला तर मी हेच वापरते असे, किंवा असे बॅग मधले घेऊन जाते की आपल्याला यूज करून आपण टाकून पण देऊ शकतो. अशा बॅग मध्ये असे वापरते आणि घरी असे वापरते रोजच्याला. आणि मग ह्यातच फोल्ड करून, म्हणजे वापरल्यानंतर ना धुतलं ना व्यवस्थित घरी, की ह्यातच ह्या कपड्यामध्येच प्लास्टिक मध्ये असे रोल करून तुम्ही टाकून देऊ शकता. कारण की हे खूप छान आहेत. मी आता हेच वापरलेत, बरेच दिवस झाले मी हेच वापरते. आधी अशी छोटे वापरत होती, पण ते ना प्रवासाला आपल्याला ना बसताना उठताना अशी एकदा असं वाटतं तिकडे हालते का तिकडे हालते का असं होतं. पण मी आता टीव्ही मध्ये ना ह्याची हे पाहिलेली, त्यामुळे मी ना हे आणलेले आणि यूज केले. 2-3 वेळा मी यूज केले, ते मला एकदम कम्फर्टेबल वाटले हे, त्यामुळे मी हे घेतले. तुम्ही पण घेऊ शकता. 17 पीसेस आहेत. कितीचे आहे? 150 रुपयाचे 17 पीस येतात आणि खूप युजफुल आहेत एकदम. आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी तुम्ही हे छोटे वापरू शकता. मी अशी बॅग घेऊन जाते की मला एकदम अशी कम्फर्टेबल लागेल अशी मी घेऊन जाते. ही माझी बॅग होती छोटीशी, अशी मी बॅग घेऊन जाते.
तुम्ही पण एक अशी प्रवासात ना अशी बॅग घेऊन जा, कारण की कुठे ट्रेनमध्ये गेलो किंवा बसमध्ये गेल्यावर कधी अचानक काय होईल काय सांगू शकत नाही आपण, त्यामुळे अशी घेऊन जावी. मी तुम्हाला एक किस्सा सांगते. मी आता दिवाळीत गेलेली ट्रेनमधूनच, मी आता दिल्लीला राहते म्हणून मी इथून ट्रेनमधूनच जाते ठाण्याला, आणि मग त्यामुळे माझ्या बॅगमध्ये अशी असतेच पर्स. आता मला जाताना एक बाई भेटलेली, तिला नेमकी MC आलेली आणि तिच्याकडे पॅड नव्हते, आणि ती ट्रेनमध्ये बसली आणि MC आली तिला, आणि ती खूप जणांकडे विचारलं तिने की पॅड आहेत का म्हणून कोणाकडे, तर कोणाकडेच नव्हते. आणि मी नुकतीच चढली आणि बसलेली माझ्या सीटवर, आणि ती माझ्या साईडच्या डब्यात होती. तर तिने मला विचारलं की तुमच्याकडे पॅड आहेत का, तर मी म्हटलं आहेत माझ्याकडे पॅड. तर मी तिला काढून दिला असलं पॅड. मी तिला विचारलं तुम्ही ना आणलं, ती बोलली मी असं मला वाटलं नव्हतं येईल का म्हणून, पण ती आत्ता ट्रेनमध्येच नेमकी मला MC आली, त्यामुळं पॅड ती बोलली मी बऱ्याच जणांना विचारलं इथं ट्रेनमध्ये कोणाकडे आहेत का, तर कोणाकडेच नव्हते, आणि माझ्याकडे होते. मी तिला लगेच काढून दिलं घेतलं, तर ती मला थँक्यू बोलली. म्हणून कधी पण अशी बॅग घेऊन जायची की आपल्याला पण यूज करता येईल, आणि कोण दुसरा पण असेल त्याला आपण पटकन देऊ पण शकतो अशी पॅड. म्हणून मी असे घेऊनच जाते कधी पण. माझ्याकडे 3 साईजचे असतात, एक छोटा, एक असं आपल्याला रात्रीचं यूज करायला लागतं, कारण की आपण रात्री कसे पण झोपतो, त्यामुळे आपल्याला हे असे मोठे पॅड यूज करायलाच लागतात. आणि बाहेर जाताना मी असे पॅड घेऊन जाते, असे पण घेते, पण जास्त प्रवास करत असेल कुठं तर पॅकिंगवाले घेऊन जाते, कारण की मासे आपल्याला फेकता सुद्धा येतात, त्यामुळे मी असे 3 प्रकारचे पॅड घेऊन. इथे मी बाहेर जाताना कशी बॅग रेडी करते ते तुम्हाला मी दाखवते, आणि तुम्ही पण करून घेऊन जाऊ शकता, आणि नेणं गरजेचंच आहे. इथे मी स्टेपरीचे कॉटनचे पॅड घेतलेले आहेत, जे करून आपल्याला कम्फर्टेबल वाटेल आणि प्रवासात आपल्याला आरामदायक जाईल असे मी पॅड घेतलेले आहेत. आणि इथे रॅपिंगवाले पण पॅड घेतलेले आहेत, आणि एक पिशवी घेतली, आणि साबणसुद्धा घेतलेत हात धुण्यासाठी, आणि असे छोटे पॅड घेतलेले आहेत. कारण की पिशवी यासाठी घेतले की आपण कधी असे न टाकता पिशवीत रॅप करून टाकू शकतो पॅड. इथे माझी संध्याकाळचे मी पॅड चेंज करायची तयारी चालली आहे, आणि मैत्रिणीनं तर 4 ते 6 तासाने पॅड चेंज केलेच पाहिजे, आरोग्याला गरज आहे, जे करून संसर्ग टाळता येतात. मैत्रिणी, आपण आपली स्वतःचीच काळजी घेतली पाहिजे, आणि जर तुम्हाला ह्या वेळेस खूप जास्त त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला सुद्धा दाखवू शकता, कारण की अशा वेळी जास्त त्रास होतो. मैत्रिणी, इथं संध्याकाळची माझी सगळी कामं झालेली होती, 4 वाजले होते, आणि मी त्या थोडासा आराम करत आहे. माझी मुलगी छोटी मुलगी TV बघते, आणि मोठी मुलगी अभ्यास करत होती. आणि इथं मला खूप त्रास होत होता, माझी पाटण खूप दुखत होती, आणि मला चॉकलेट खायचं होतं. माझ्या मुलीला मी सांगितलं चॉकलेट आणायला दुकानातून. तीसुद्धा 11 वर्षाची आहे आता. मी तिला माझ्या पिरियडविषयी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, आणि तिला पण सांगितलं आहे कसं राहायचं कसं नाही ते. तुम्ही पण तुमच्या मुलांना किंवा मुलीला सांगू शकता कसं राहायचं पिरियड्समध्ये. तिला आता मला पिरियड्स आले ना तर ती माझी खूप काळजी घेते, मला दुखत वगैरे असलं की ती मला मदत करते कामामध्ये. पिरियड म्हणजे अडथळा नाही, तर तो आपल्या स्त्रीचा एक नैसर्गिक भाग आहे. या दिवशी स्वतःवर थोडे जास्त प्रेम करावे, कारण तुम्ही आनंदात तर सर्व आनंदात. खरंच मैत्रिणीनो, आणि जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरला पण सल्ला घेऊ शकता, आणि अशा वेळी तुम्ही तुमची जास्त काळजी घ्या. तुम्ही या दिवशी तुमची काळजी कशी घेताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे ना ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि मैत्रिणीनं लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.